नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता सध्या चालू आहे आमरसचं सीझन आणि आम्ही आमच्या घरी केलं तर आमरस, कारण आमच्या घरी येणारे खूप सारे पाहुणे आणि पाहुणे एवढे येणार ना, तुम्ही फक्त पाहतच बसाल. बघा पाहुण्यांची ही एक गाडी, ही एक गाडी आणि अजूनही थांबा ही एक गाडी, अजून आहे हो ही एक गाडी. पण आमचं असं घर कधी होणार कोणाच ठाऊक. आणि त्यात सगळ्या पाहुण्यांसोबत आमच्या घरी आला होता एक छोटासा पाहुणा. हा पाहुणा इतका क्यूट होता ना, तुम्हाला काय सांगू. आणि त्यासोबत एवढा भांडकुदळ होता ना, तुम्हीच बघा किती क्यूट होता तो. हाय. आणि सगळे आत पाहुणे जेवत बसले होते आणि मग आम्ही इथे बाहेर गप्पा मारत बसलो. हे दोघं काय बोलत होते यांना ठाऊक. आणि थोड्याच वेळ त्याच्या अंगात काही भूत घुसलं, कारण तो कसा रिॲक्ट करत होते तुम्हीच बघा. त्याच नंतर यांच्या दोघांचे काहीतरी भांडणं आले. मग माझी बहीण त्याला बैलाकडे घाबरायला घेऊन गेली ती. मग तो इतका घाबरला ना, काय सांगा तुम्हाला. पण थोड्या वेळानंतर तिने त्याला सोडलं. मग तो थोडा शांत चालता, कूल डाऊन म्हटलं त्याला. आणि मग सगळे पाहुणे गेल्यानंतर आम्ही इथे बसलो होतो टी व्ही पाहत. मग टी व्ही पाहणं झाल्यानंतर आम्हाला लागली काय लागायचं होतं, भूक. त्यानंतर की मग आम्ही भेळ करण्याचा कार्यक्रम सुरू. आणि दोन माकड मागून कोण चमकत होते त्यांचं त्यांना माहीत. मग आम्ही सगळे आंबा आणि टमाटर कापून घेतले आणि मग त्याच्यात टाकले आम्ही टोमॅटो, म्हणजेच की माझं फेवरेट. त्यानंतर टाकलं आंबा. कोणाला खाणी वाटणार एवढी चांगली भेळ. आम्ही तर मांडत बसलो होतो आणि सगळ्यांना आमच्याकडून हाय. आणि पुन्हा एकदा ही भेळ तुमच्या समोर. काय करावं, तोंडाला पाणी सुटणे भेळसाठी. आणि मी आयुष्यात पहिला मुलगा बघते जो भेळसोबत केळ खात होता. पण काही म्हणा, याला तसं भेळ खूपच आवडली होती, कारण तुम्ही त्याची रिॲक्शन पाहूच शकतात. आणि हा शक्यतो जास्त भेळ खात नाही, आणि पहिल्यांदाच खाल्ली होती. आणि यासोबत सगळ्यांना आमचा बाय बाय.